पाहिजे, मागं धरलं पाहिजे, इथं पाहिजे, इथं पण धरलं तर फ्रंटला ते असेल तर पण ते चाललो आई चप्पल पडलो पाहिजे बॅग मुळे जामी असा बसतो. बहुतेक मागे लावू दे का? बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवरती घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभरामध्ये उमटताना पाहायला मिळतात. खरं तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज राज्य बंदची हाक देण्यात आलेली होती. मात्र उच्च न्यायालयानं बंद करता येणार नाही अशा पद्धतीनं ताशेरे ओढल्यानंतर महाविकास आघाडीनं जे आहे ते बंद मागं घेत ठिकठिकाणी जिल्हाभरामध्ये निदर्शनं जी आहेत ते करण्यास सुरुवात केलेली आहे. सोलापूरमध्ये आपण सध्या आहोत आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं जी आहेत ती केली जातात. खरं तर महाविकास आघाडीचे जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासह सगळे स्थानिक कार्यकर्ते असतील, सगळे पदाधिकारी असतील, हे देखील या निदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. माजी आमदार नरसय्या आडम असतील, माजी आमदार दिलीप माने असतील, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे महाविकास आघाडीचे सगळे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांचे शहराध्यक्ष असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे निदर्शनं केली जातात. तोंडावरती काळ्या फिटी बांधून काळे हातात झेंडे घेऊन जे आहेत ते निदर्शनं जे आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. महिलांवरती जे अत्याचार केले जात आहेत ते सहन केले जाणार नाहीत. अशा अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती महाविकास आघाडीच्या वतीनं केली जाते. खरं तर जसं मी म्हणालो की महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात दिलेली होती. मात्र उच्च न्यायालयानं या संदर्भात स्पष्ट सूचना देत बंद करता येणार नाही अशा पद्धतीची सूचना दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत स्थानिक पातळीवरती निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोलापुरात देखील मागच्या 2 ते 3 तासापासून निदर्शनं जी आहेत ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी करतायत. कॅमेरा पर्सन युक्तिचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.